परमेश्वर धन्यवाद देतो की पुन्हा एकदा आज लोकांनो प्रभू येशूच्या सामर्थ्य नावामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येत आहे. आणि परमेश्वर नक्कीच आम्हाला प्रत्येक जो संदेश आम्ही ऐकत आहोत त्या प्रत्येक संदेशाद्वारे परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वाद करत आहे प्रियानो. आणि जे लोक वचन ऐकत आहेत, स्वीकारत आहेत आणि आपलं जीवन ते बदलत आहे, आम्ही विश्वास ठेवतो येत्याला काही दिवसांमध्ये एक बलशाली विश्वासणारा म्हणून ते समाजामध्ये ज्या चर्चमध्ये तुम्ही जात आहात त्या चर्चमध्ये त्या ठिकाणी तुमचं नाव उदयास यायला सुरुवात होईल. खरोखर हा बंधू, हा बहीण खरोखर एक सामर्थ्यानं भरलेले परमेश्वराचा अभिषेक त्यांच्या जीवनामध्ये असलेला आम्ही पाहत आहोत. आणि ते सामर्थ्य आणि ते अभिषेक आमच्या जीवनामध्ये कधी येतो, ते कधी कार्य व्हायला सुरुवात होतं प्रियानो, जेव्हा आम्ही आज्ञेचं पालन करतो, जेव्हा वचन आमच्याकडे येतं आणि ते वचन आल्यानंतर आम्ही जेव्हा म्हणतो की प्रभू होय, या गोष्टीची कमतरता माझ्या जीवनामध्ये आहे आणि प्रभू हे वचन मी स्वीकारतो, पश्चाताप करतो देवा आणि तुझ्या जवळ मी येतो. जेव्हा अशा पद्धतीने प्रत्येक वचनाच्या द्वारे आमचं जीवन आम्ही परिवर्तित करीत जातो प्रियानो, परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी सामर्थ्यानं भरायला सुरुवात करतो, अभिषेक द्यायला सुरुवात करतो. आणि प्रभूला मी धन्यवाद देत आहे की जे लोक त्या ठिकाणी प्रभूच्या वचनात स्वीकार करून स्वतःला बदलत आहेत. मी पुन्हा एक वार सांगू इच्छितो, प्रभू येशूच्या सामर्थ्य नावामध्ये ज्या समाजामध्ये, ज्या लोकांमध्ये, ज्या मंडळीमध्ये तुम्ही जात आहात, तुमच्या जीवनाच्या द्वारे सामर्थ्य लोकांना दिसायला सुरुवात होईल. अभिषेक तुमच्या जीवनाद्वारे फ्लो होत्याला लोकांना तो दिसेल. वेगळंपण या 2025 मध्ये वेगळंपण तुमच्या जीवनामध्ये नक्कीच दिसेल. घराच्या लोकांमध्ये, कामाच्या ठिकाणी, समाजामध्ये, शेजार पाजारांकडून हे साक्ष येईल. खरोखर या 2025 मध्ये खरोखर तुम्ही वेगळं दिसत आहात. तुमचं वेगळं बोलणं आहे, तुमच्या वेगळ्या प्रार्थना आहेत आणि त्या प्रार्थनेमध्ये आम्हाला सामर्थ्य, प्रभूची उपस्थिती जाणवत आहे. धन्य जे लोक जे वचन ऐकतात, जे स्वीकारतात, स्वतःला बदलतात. मी प्रभूला धन्यवाद देतो. सुंदर असं माध्यम हे यूट्यूब आपल्याला दिलेलं आहे की ज्याच्याद्वारे प्रभूचा निरोप आम्ही कितीतर मैलांवरती असलेल्या लोकांवरती, कितीतर किलोमीटर असलेल्या लोकांवरती, लोकांपर्यंत हा देवाचा संदेश आम्ही घेऊन जाऊ शकतो प्रियानो. प्रभूला धन्यवाद देतो या सर्व मीडियासाठी. आज प्रियानो, जसं आम्ही पाहिलं होतं की कुटुंबातील भांडणे कसे दूर करता येईल, आज त्याचा दुसरा भाग आम्ही पाहणार आहे. आणि गेल्या भागांमध्ये काही गोष्टी आम्ही पाहिल्या. कोणकोणत्या गोष्टी आमच्या परिवारातून, पती पत्नी या नात्यानं आम्ही दूर करणं आवश्यक आहे, ज्याच्याद्वारे आमच्या परिवारामध्ये शांती येईल, प्रीती राहील, ख्रिस्त दिसेल आणि भांडण तंटे आमच्या परिवारातून दूर होतील. आज त्याचा दुसरा भाग आम्ही पाहणार आहोत. आणि माझा विश्वास आहे की पवित्र आत्मा पुन्हा एकदा आम्हा प्रत्येकाच्या हृदयाशी तो स्पष्टपणे बोलणार आहे. आम्हा प्रत्येकाला त्याची जाणीव तर करून देणार आहे की आमच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी शांती, प्रीती कशी असावी, कशा रीतीने प्रभूचं कार्य, उपस्थिती आमच्या परिवारामध्ये असावी. आज परमेश्वर नक्कीच आमच्याशी बोलणार आहे. आज दुसरा भाग आम्ही पाहूया, कुटुंबातील भांडणे कसे दूर करता येईल. त्यातला पहिला त्या ठिकाणी एक मुद्दा आहे नीतिसूत्र याचा 20वा अध्याय आणि 12 वचनामध्ये काय सांगते. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि 12 वचन. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि 12 वचनामध्ये काय पाहूया. द्वेष कलह उत्पन्न करतो, प्रीती सर्व अपराधावर झाकण घालते. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय 12 वचनामध्ये प्रिय वचन सांगतं, पहिली गोष्ट कुटुंबामध्ये भांडण लागायचं कारण की आमच्या परिवारामध्ये एकमेकाविषयी असलेला द्वेष, एकमेकाविषयी त्या ठिकाणी असलेला द्वेष. आम्ही कधी कधी आमच्या पत्नीचा आम्ही द्वेष करतो, आपल्या पतीचा आम्ही द्वेष करतो, आम्ही त्यांचा कमीपणा काढायला सुरुवात करतो, आम्ही इतरांबरोबर त्यांची तुलना करायला सुरुवात करतो. माझी पत्नी अशी आहे,
ती बघा किती सुंदर आहे, ती बघा किती चांगली आहे, माझा पती असा आहे, तो बघा असा आहे, तो बघा तसा आहे. आणि मग आम्ही त्या ठिकाणी आमच्या पतीचा द्वेष काढतो, आमच्या पत्नीचा द्वेष काढतो. कधी कधी आम्ही तो द्वेष काढल्यामुळं आमच्या एकमेकांमध्ये त्या ठिकाणी भांडणं व्हायला सुरुवात होतात. आणि मग द्वेष करण्याच्या द्वारे आमची प्रीती दिसत नाही आहे. माझ्या प्रियानो, आमच्या कुटुंबातील जर भांडणं दूर व्हावीत तर एकमेकाचा द्वेष करणं आम्ही बंद करूया. तू अशी आहेस, तू तशी आहेस, तू तसा आहेस, तू असा आहेस, हा द्वेष काढणं आम्ही बंद करणार नाही तोपर्यंत भांडणं आमच्या परिवारातून, आमच्या जीवनातून जाणार नाही. ती भांडणं दूर जर व्हायला पाहिजे, द्वेष करायचं बंद करा, द्वेष करायचं बंद करा. कितीही तुमचा पती त्या ठिकाणी प्रभूमध्ये नसेल आणि कितीही तो वाईट वागत असेल, कितीही त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी छळ करत असेल तुमचा, तरी सुद्धा त्याचा द्वेष करू नका. जर तुम्ही प्रार्थना करणारी स्त्री आहात, मी विश्वासाने सांगतो तुमच्या प्रार्थनेद्वारे तुमचा पती बदललेला तुम्ही पाचिला येशूच्या नावामध्ये. प्रभूचं कार्य अद्भुतीच्या जीवनामध्ये झालेलं तुम्ही पाचिला. पण जर माझा पती असा आहे आणि त्याचा द्वेष तुम्ही करत बसणार, फोन लावणार, माझा पती असा आहे बघ, माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या हेला तेला, या सर्व लोकांना तुम्ही सांगत बसणार माझा पती असा आहे, माझी पत्नी असा आहे. माझ्या कामावरती जेव्हा मी कामावरती जातो, बरेचसे भाव आपल्या कामावरती सांगतात माझी पत्नी अशी आहे बघा. आम्ही द्वेष करत बसतो आणि जे द्वेष करतात, वचन स्पष्टपणे सांगतं की त्या परिवारामध्ये कलह, भांडण, तंटे उत्पन्न होतात. आम्ही जर द्वेष करणारे आहोत, आमच्या परिवारामध्ये भांडणाला सुरुवातच झाली. लक्षात घ्या, द्वेष करू नका. आज पहिला मुद्दा परमेश स्पष्टपणे सांगत आहे नीतिसूत्राच्या 10व्या अध्यायामध्ये 12 वचन की तुम्ही एकमेकाचा द्वेष करू नका, कारण एकमेकाचा द्वेष करण्याद्वारे त्या ठिकाणी कलह उत्पन्न होतो. सोडून जा द्वेष. तुमचा पती तुमच्यावर कसाही वागला असेल, तुमची पत्नी तुमच्यावर कसेही वागले असेल, तुमचे सासू सासरे कसेही वागले असेल, त्याचा द्वेष करायचं सोडून द्या. बऱ्याचशा बहिणी जेव्हा आपले सासू सासरे जेव्हा ते आजारपणामध्ये अंथरूणावरती पडतात आणि मग त्यांना त्या जुन्या गोष्टी आठवतात. तू माझ्याशी अशी वागली होतीस, तू माझ्याशी तसा वागला होतास, आणि त्याचा द्वेष करायला सुरुवात करतात. त्याची काळजी घेणं नाही, त्यांना कोणत्याही प्रकारे वेळेवरती अन्न पुरवणं नाही, रागानं बोलणं, तिरस्कारानं बोलणं, अशा गोष्टी आज आम्ही जर करत आहोत, द्वेष आमच्या कुटुंबामध्ये कलहाला कारण होत आहे. द्वेष आमच्या कुटुंबामध्ये भांडण तंट्यांना त्या ठिकाणी ते आणत आहे. म्हणून आमच्या परिवारातून जर भांडण तंटे गेले पाहिजेत, पहिली गोष्ट आम्ही लक्षात ठेवूया, आमच्या कुटुंबातून आम्ही द्वेष काढायचं बंद होऊया. पत्नीनं त्या ठिकाणी पतीचा, पतीनं पत्नीचा, आई वडिलांनी लेकरांचा, लेकरांनी आई वडिलांचा, सुननं सासूचा, सासूचा सुननं, एकमेकाचा द्वेष करायचा बंद करा. लेकर सुद्धा म्हणतात बघा, तुम्ही अशा प्रकारचे आई वडील नाही, ते तसे आहेत. तिचे आई वडील माझ्या मित्राचे, माझ्या मैत्रिणीचे, आणि ते किती चांगले आहेत, किती असं आहेत, किती तसं आहेत, आणि आमच्या आई वडिलांचा आम्ही द्वेष, तुम्ही परंतु तुम्ही तसे आहात, आमच्या आई वडिलांचा आम्ही द्वेष जर करत बसत आहोत. लेकरांनो लक्षात ठेवा, आमच्या परिवारामध्ये कलहाला, भांडणाला आम्ही आमंत्रित करत आहोत. तुम्हाला जे आई वडील मिळाले आहेत, हे लक्षात ठेवा की जगातील सर्वात उत्तम आई वडील प्रभूने तुम्हाला दिलेले आहेत. आपल्या आई वडिलांचा द्वेष करू नका. सासून सुनेचा द्वेष करू नये. ती सून, तिची सून किती चांगली आहे, तिची सून किती भारी आहे, ती उत्तम जेवण करते, ती अशी करते, ती तशी करते, आणि तू अशी आहेस आणि तुझं तसं आहे, आणि अशा प्रकारे द्वेष करून आम्ही आमच्या कुटुंबामध्ये कलहाला, भांडणाला आम्ही आमंत्रित करत आहोत. एका साइडला जर पाहिलं, मंदिरामध्ये जाऊन आम्ही प्रभूची भक्ती आराधना करत आहोत आणि चांगले चांगले शब्दाचा वापर आम्ही करत आहोत, आणि घरात आल्यानंतर आम्ही एकमेकाचा द्वेष काढत आहोत. जो द्वेष काढतो, नीतिसूत्र 10:12 आम्ही वाचलं, जो द्वेष काढतो तो कलह उत्पन्न करतो, भांडण तंटे उत्पन्न करतो. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवा आज की आपल्या परिवारातून एकमेकाचा द्वेष करणं आपण काढून देऊया. दुसरी गोष्ट,
तर आमच्या परिवारामध्ये भाननतंटे होऊ नयेत, आमच्या कुटुंबामध्ये भाननतंटे होऊ नयेत. आम्ही पाहूया दुसरी गोष्ट, नीतिसूत्र याचा 17वा अध्याय आणि 9व वचन काय सांगतं. नीतिसूत्र याचा 17वा अध्याय आणि 9व वचन. जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो, पण जो गत गोष्टी घोकीत बसतो त्याला मित्र अंतरतात. वचन सांगते दुसरी गोष्ट, आज प्रिय लोकांना लक्षात ठेवा की जो गत गोष्टी बोलत बसतो, म्हणजे झालेल्या गोष्टीची आठवण करत बसतो. एका वर्षा पाठीमाग, 5 वर्षा पाठीमाग, 10 वर्षा पाठीमाग ज्या गोष्टी झाल्यात, आणि एखादा भाऊ एखादी बहीण त्याच गोष्टी जर काढत बसेल तर कलहाला ते आमंत्रित करत आहेत, भांडणाला ते आमंत्रित करत आहेत. एखादा पुरुष आपल्या पत्नीशी म्हणताय, बघ त्या लग्नात आपलं 10-15 वर्षापूर्वी लग्न चालतं ना, आणि त्यावेळी तुझी आई माझ्यावर अशी वागली, तुझा वडील माझ्यावर असा वागला, तुझा त्या ठिकाणी भाऊ माझ्यावर असा वागला, आणि त्याच गोष्टी ते काढत बसतात. एखादी बहीण आपल्या नवऱ्याला म्हणते, बघ तुझी आई जिवंत होती ना, तुझा वडील जिवंत होता ना, तुझा भाव असा माझ्याशी वागला, तुझी आई वडील माझ्याशी अशी वागलीत, आणि त्याच गोष्टी बोलत बसतात, त्याच जुन्याच गोष्टी काढत बसतात. वचन सांगतं जो गत गोष्टी बोलत बसतो त्याला मित्र अंतरतात, त्याला सोडून जातात. आम्ही त्याच झालेल्या गोष्टी जर काढत बसू, गेल्या महिन्याच्या, 6 महिन्याच्या, गेल्या वर्षाच्या, 5 वर्षाच्या मागील गोष्टी जर आम्ही काढत बसणार, प्रिय लोकांना लक्षात ठेवा, आम्ही आमच्या मित्राला अंतरत आहोत. आमच्या पत्नीपासून आम्हाला अंतर पडणार, आमच्या पतीपासून आम्हाला अंतर पडणार, आमच्या कुटुंबापासून आम्ही दूर जाऊ शकतो. त्या गत गोष्टी काढत बसू नका. कोणी आमच्यावर मैत्री करणार नाही, कोणी आमच्या बरोबर त्या ठिकाणी रिलेशनशिप ठेवणार नाही. हा व्यक्ती जुन्या गोष्टी खाणारा व्यक्ती आहे. 5 वर्षापूर्वीच्या, 10 वर्षापूर्वीच्या, 15 दिवसाच्या, महिन्यापूर्वीच्या गोष्टी काढणार आहे, आणि याच्यावर मैत्री करायला नको. गत गोष्टी आपण काढणं सोडून देऊया, जुन्या गोष्टी काढणं सोडून देऊया. वचन स्पष्टपणे सांगत आहे. एखाद्या पत्नीची आणि पतीची भांडणं झालीत, आणि पत्नी माहेरला येते, रुसते, रागामध्ये असते, आणि येते, आणि आल्यानंतर आईला म्हणते, आई मला त्या माणसापासून मला त्या ठिकाणी सोड चिठ्ठी पाहिजे, मला त्यावर राहायचं नाही, मला त्यावर संसार करायचं नाही, मला ती सोड चिठ्ठी पाहिजे, मला नाही राहायचं. आणि मग कधी कधी त्या भावाला आपल्या त्या रागाचा, भांडणाचा पश्चाताप होतो, आणि ते माफी मागत येतो, अगं मला क्षमा कर, अगं मला क्षमा कर, अगं मला क्षमा कर, मला नको, मला माफ कर, मी चुकीचं वागलो. पण ती बहीण आपल्या जीवनातील त्या झालेल्या गोष्टी काढत नाही. जेव्हा 1 महिन्यानं, 2 महिन्याचा पती येतोय आणि क्षमा मागा लागतोय, मला क्षमा कर, पुन्हा मी असं वागत नाही, नाही नाही, मी तुझ्यावर येणार नाही, मला तुझ्यावर राहायचं नाही, मला सोड चिठ्ठी पाहिजे, मी तुझ्यावर संसार करू शकत नाही. गत गोष्टी जो बोलत बसते प्रियानो, त्याला मित्र अंतरतात, त्याला मित्र सोडून जातात. आणि एक साक्ष त्या ठिकाणी घडलेले आम्हाला आज परमेश्वर त्याची आठवण करून देत आहे. एक देवाचा सेवक आणि जी पत्नी, या दोघांमध्ये भांडण झाले प्रिया. एखाद्या छोट्याशा गोष्टीने त्या दोघांमध्ये भांडणं झाली, आणि जेव्हा त्या दोघांमध्ये भांडणं झालीत, त्या रागामध्ये त्या पत्नीनं आपल्या पतीला एक कानफाडी मारली. त्याला राग आला, तू मला मारलंस, तू मला मारलंस. त्याला राग आला, आणि तो आपल्या बेडरूम मध्ये गेला, दार त्यानं बंद केलं, खडी लावली, आणि तास तिथं बसला. 2-3 तास गेल्यानंतर तिच्या पत्नीला आपली चुकाची आठवण झाली. ती म्हटली, मी चुकलो, मी माझ्या पतीवर असं वागायला नसं पाहिजे होतं. ती आली आणि दार वाजवायला लागली, अहो मला क्षमा करा, दार उघडा, ओ दार उघडा, मला माफ करा. ती रडायला लागली, आरडायला लागली, ओरडायला लागली, मला क्षमा करा, मला माफ करा. तो हा काय ऐकना, हा दार उघडना, मनात तेच घेऊन बसलाय. जुन्याच गोष्टी, काही तासांपूर्वी झालेल्या गोष्टी आपल्या मनात तसंच घेऊन बसलेला आहे. पत्नी क्षमा मागत आहे, पत्नी विनवणी करत आहे, पण त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही. तो राग त्याच्या जीवनामध्ये बसलेला होता. ज्या जुन्या गोष्टी, 3-4 तासापूर्वी झालेल्या गोष्टी अजून तो घेऊन बसला होता. मग काय झालं प्रियानो, रागाने त्यानं दार उघडलं,
आणि जेव्हा त्यानं दार उघडलं रागानं, पत्नी विनवणी करायला, मला माफ करा म्हणून, तो थांबला नाही. त्या रागात त्यानं दार उघडला आणि आपल्या गाडीमध्ये बसला आणि तो जायला लागला. स्पीडमध्ये जायला लागला, स्पीडमध्ये ड्रायव्हिंग करायला, गाडी पळवायला लागला आणि समोरच्या येणाऱ्या गाडीला तो धडकला, अपघात झाला. ऑन दी स्पॉट, जाग्यावरती तो मरण पावला. प्रियानो, जेव्हा तो मरण पावला, हा देवाचा सेवक किती लोकांना तरी सुवर्तमान त्यानं सांगितलं, किती लोकांसाठी प्रार्थना केल्या, किती लोकांना बाप्तिस्मे दिलेत, किती लोकांना डिलिव्हरन्स त्यानं केलं. व जेव्हा तो मरण पावला, माझ्या बहिणीनं भावानो, तो नरकात त्या ठिकाणी गेलेला त्यानं पाहिलं. तो नरकात गेला, त्यानं पाहिलं. आणि हा सेवक वास्तविक हा स्वर्गामध्ये जायचा होता, तो नरकामध्ये गेला. कारण त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये त्या 2-3 तासापूर्वी झालेल्या गोष्टी तशाच होत्या. पत्नी माफी मागायला, क्षमा मागायला, व तो क्षमा करायचं हृदय त्याला नाही, तो क्षमा तिला करना आणि तिच्याशी तो त्या ठिकाणी सम्मेट करना. नरकामध्ये गेला प्रियानो. आणि युट्यूबवर सुद्धा साक्ष आहे, पास्टर डॅनियल म्हणून तुम्ही त्याचं जर नाव टाकाल तर ती साक्ष तुम्हाला दिसेल. पुन्हा प्रभून त्याच्यावरती दया केली, पुन्हा त्याला त्या शहरामध्ये पुन्हा त्याला पाठवलं. प्रियानो, काय कारण? खत गोष्टी बोलण्याच्या द्वारे, जुन्या गोष्टी त्या ठिकाणी मनात धरून, माफ न करण्याद्वारे, सम्मेट न घडवण्याद्वारे हा सेवक असताना नरकामध्ये जाण्याची वेळ आली. प्रभूची दया पुन्हा त्याला पाठवलं. ती दया प्रत्येकावर ठेवल्या सांगता येत नाही. माझ्या बहिणीन भावानं त्या गत गोष्टी काढण्याच्या सोडून दिव्या. माझा पाहुणचार केला नव्हता बघ, आम्ही ख्रिसमसला गेलतो ना, तुझ्या घरच्या लोकांनी माझा पाहुणचार केला नाही, मला नवीन कपडे घेतले नाहीत, मला हे दिल नाही, मला ते दिल नाही. नको नको, तुझ्या घरात जायला नको, तुझ्या आई वडिलांना मी कधी माफ करणार नाही. गत गोष्टी आम्ही बोलत बसत आहोत काय? झालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा उकरून काढून आमच्या परिवारामध्ये कलहाला, भांडणाला आम्ही आमंत्रित करत आहोत. बदलण्याची वेळ आहे. आज दुसरा मुद्दा आम्ही पाहिलेला आहे. पहिला मुद्दा आम्ही पाहिला की द्वेष एकमेकाचा आम्ही करू नये. नीतिसूत्राचा 10वा अध्याय आणि 12 वचन आम्ही पाहिलं. नीतिसूत्र 17वा अध्याय 9व्या वचनामध्ये मी पाहिलं की घत गोष्टी आम्ही बोलत बसू नये. झालेल्या गोष्टीची आम्ही परत परत त्याच गोष्टी काढत बसू नये, नाहीतर आम्ही कलहाला, आम्ही भांडणाला आम्ही आमंत्रण करणार. पियानो, वचन काय सांगतंय? नीतिसूत्र याचा 13वा अध्याय 10व्या वचनामध्ये आम्ही तिसरा मुद्दाच पाहूया. घरामधून भांडण तंटे जर आम्हाला दूर करायचे आहेत, तिसरा मुद्दा नीतिसूत्र याचा 13वा अध्याय आणि 10वं वचन. गर्वामुळे भांडणे मात्र होतात, पण चांगली मसलत घेणाऱ्या जवळ ज्ञान असते. वचन सांगते प्रियानो की गर्वामुळे भांडणे होतात. कधी कधी बहिणीचे असतात, चांगला पगार घेतात आणि पतीचा पगार कमी असतो, मग त्या पगाराचा तिला गर्व येतो. कदाचित तिच्या घरची प्रॉपर्टी, घरच्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, त्याचा तिला गर्व येतो. कधी कधी भावांना आपल्या त्या ठिकाणी पुशारकी मारून आपल्या पुरुषत्वाचा त्यांना गर्व असतो. मी तुला करून आणलंय, माझ्यासारखं मी जे सांगल तेच केलं पाहिजे, माझ्या पुढं जायचं नाही, मी पैसे मिळवतोय, मी राबतोय, मी आणतोय म्हणून तुम्ही खाताय. ख्रिस्ती समाजामध्ये, चर्चमध्ये असलेले वडील लोक, शिवर्तमान सांगणारे लोक अशा प्रकारे बोलताय, मी मिळवते म्हणून तुम्ही खाताय. आणि माझ्या भावा, तू मिळवतेस म्हणून नाही, सर्व समर्थ देव तुला मिळवण्याची ताकद देतोय म्हणून तू मिळवतोयस. वचन स्पष्टपणे सांगतंय, गर्वामुळे भांडणं होतात. जे बहिणी मला ऐकत आहेत, आपल्या पगाराचा आम्ही गर्व करू नये. आपल्या पगाराचा गर्व करून आपल्या सासू सासरेचा अपमान करू नये. बसा शांत, मी आणतोय इथं मिळवून, मग होतंय. तुमचा मुलगा केवढा मिळवतोय, केवढा आणतोय, माझा एवढा पगार आहे, मी गव्हर्नमेंट जॉबला आहे, मला एवढा पगार मिळतोय, तुमचं काय? चला. आज अशा प्रकारे माझ्या ख्रिस्ती बहिणी, ते चर्चमध्ये त्या ठिकाणी पुढे असणाऱ्या, एखादी प्रार्थना लीड करणाऱ्या, त्या ठिकाणी महिला मंडळ चालवणाऱ्या, हाऊस ग्रुप चालवणाऱ्या, उपवास प्रार्थना करणाऱ्या, त्या ठिकाणी आराधनेमध्ये सहभागी होणाऱ्या, आपल्या पैशाचा आम्हाला गर्व असतोय. आता पैशाचा गर्व जो आमच्या घरांमध्ये आम्ही काढत असतोय, लोकांनी लक्षात ठेवा, त्या गर्वामुळे भांडणं होतात.
माझ्या बहिणींनो, तुम्ही कितीही पगार मिळवा, तुमच्या पतीपेक्षा तुमचा पगार किती जास्त असू दे, पण तुम्हाला नम्रतेचं अंतःकरण असणं किती महत्वाचं आहे. कधी कधी भाव त्या ठिकाणी आपल्या पत्नीच्या आई वडिलांचा अपमान करायला लागतोय. काय तुझ्या घरात होतं? तुझं घर बघितलंस ना, तुटक फुटक घर. इथं आलीस तेव्हा तिच्या अंगावरती चांगली तर साडी होती. मी सर्व केले तुला, मी दिलेले सर्व तुझ्या अंगावरचं सोनं दागिनं मी दिलंय. आता जी कायस तू माझ्यामुळे आहेस. गर्व 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 कुटुंबामध्ये भांडणं आणत आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो प्रत्येकाला, कोणी काम करत असेल, कोणी व्यवसाय करत असेल, आमच्या ताकदीनं आमच्या बळानं आम्ही पैसे मिळवत नाही. सर्व समर्थानं ते आम्हाला सामर्थ्य दिले, त्याच्यामुळे आज आम्ही त्या ठिकाणी पैसे मिळवत आहोत, आम्ही काम करत आहोत, आम्ही व्यवसाय करत आहोत. म्हणजे पैशाचा गर्व आम्ही करू नये. आमच्या पैशाचा आम्ही गर्व करू नये. वचन स्पष्टपणे सांगतं नीतिसूत्र 13:10 मुळे गर्वामुळे भांडणे होतात. गर्वामुळे भांडणे होतात. आज आमच्या परिवारातून तो गर्व दूर करूया. आज आमच्या कुटुंबातून तो गर्व दूर करूया प्रियानो. जर आमचा परिवार त्या ठिकाणी शांतीमध्ये असावा, प्रभूला आवडणारा असावा, तो गर्व आमच्या परिवारातून आम्ही दूर करूया. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की द्वेष त्या ठिकाणी कलहला उत्पन्न करतो. दुसरी गोष्ट पाहिली की गत गोष्टी, झालेल्या गोष्टी त्या ठिकाणी बोलत बसू नका, त्या गोष्टी काढू नका. आणि तिसरा मुद्दा मी पाहिला, गर्वामुळे भांडणे होतात. गर्व काढून चुकूया, गर्वाला आपल्या जीवनातून काढून टाकूया, म्हणजे आमच्या परिवारातून ती भांडणं होणार नाही. चौथा मुद्दा आज आम्ही पाहूया. नीतिसूत्र याचा 26 अध्याय आणि 12 वचन काय सांगतं. नीतिसूत्र 26 अध्याय 12 वचन. आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय? अशा मनुष्यापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे. वचन सांगतंय की आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतोय काय? शहाणपणाची घमेंड बाळगण्याच्या द्वारे परिवारामध्ये भांडणे येतात. मला जास्त समजतंय, मी सांगतो तेच केलं पाहिजे, मी करतोय तेच बरोबर आहे, मला कोणी शिकवायचं नाही, मला कोणी सांगायचं नाही, मला भरपूर ज्ञान आहे, मला जगातलं ज्ञान आहे, मला व्यवहारातलं ज्ञान आहे. आम्ही आमच्या पत्नीला काही बसते, तुला काय माहित, तू कधी बाहेर आलेले आहेस, जग बघितलंयस, बस शांत. कधी कधी पतीला आम्ही म्हणतोय, अहो काय शिक्षण झाले तुमचं, माझं शिक्षण एवढं झालं, तुम्हाला काय माहित आहे, बस गप. शहाणपणाची आम्ही घमेंड बाळगतोय. आम्हाला जे ज्ञान आहे त्याची घमेंड आम्ही बाळगतोय, तर आम्ही प्रियानु कुटुंबामध्ये कलह आणतोय. आणि असं कोण व्यक्ती आहे? वचन सांगते अशा मनुष्यापेक्षा मूर्ख बरा, व तो शहाणपणाची घमेंड बाळगणारा अशा व्यक्ती नको आहे. आमच्या शहाणपणाची घमेंड बाळगतोय का आम्ही? मला भरपूर समजते, मला भरपूर येते, मला भरपूर नॉलेज आहे, आमच्या पत्नीचा, आमच्या पतीचा आम्ही अपमान करतोय का? गप बस, तुला काही समजत नाही. कधी कधी 4 लोकांमध्ये माझी पत्नी आहे ना, एवढी मूर्ख आहे बघा, एवढं तिला ज्ञान बुद्धी नाही, व्यवहारिक ज्ञान काय नाही. कधी कधी पत्नी आपल्या पतीविषयी 4 लोकांमध्ये सांगते, एवढा माझा नवरा मूर्ख आहे का नाही, एवढा माझा नवरा अज्ञान आहे, काहीच समजत नाही त्याला. मी आहे म्हणून परिवार चाललाय, मी आहे म्हणून कुटुंब चाललेला आहे, दुसरे असती तर काही चाललं नसतं इथं. शहाणपणाची घमेंड. माझ्या बहिणीनं, माझ्या भावानं, आमचा परिवार जर आज चालत आहे, आमचा कुटुंब जर आज चालवत आहे, हे सर्व समर्थाची दया आमच्या परिवारावरती आहे, म्हणून तो चालत आहे. आम्ही आमच्या शहाणपणाची घमेंड बाळगू नये. आमच्या शहाणपणाची घमेंड आम्ही बाळगू नये प्रियानो. कारण वचन स्पष्टपणे सांगतो, जो कोणी शहाणपणाची घमेंड बाळगतो, असा इसम तुला दिसतोय का? अशा मनुष्यापेक्षा मूर्ख बरा. शहाणपणाची घमेंड आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकूया. जर कुटुंबामध्ये आम्हाला कलह नको आहेत, भांडणं नको आहेत, तर शहाणपणाची घमेंड बाळगणं काढून टाकूया, जेणेकरून आम्ही एकमेकाला आदर देऊ, एकमेकावरती प्रीती करू, एकमेकाचा सन्मान करू. आम्ही शहाणपणाची घमेंड बाळगू नये प्रियानो. आम्हाला माहित आहे, पहिले राजेच्या 21व्या अध्यायामध्ये इजबेल विषय, तिने आपल्या शहाणपणाच्या द्वारे आपल्या परिवारावरती त्या ठिकाणी देवाचा क्रोध ओढवला. आपल्या शहाणपणाची, आपल्या बुद्धीचा चुकीच्या प्रकारे तिने वापर केला.
काय सांगते पहिले राजे याचा 21वा अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये. त्याची बायको इजबेल त्यास म्हणाली, सांप्रत इस्रायलवर आपली राजसत्ता आहे ना, चला उठा, अन्न सेवन करा, आपले मन आनंदित करा. इस्रायल करत नाबोताचा द्राक्षीचा मळा मी आपणाला मिळवून देते. मग तिने आहाबाच्या नावाने पत्र पाठवले व त्यावर त्याची मुद्रा केली. आणि नाबोत राहत होता त्या गावात त्याच्या शेजार राहणारे वडीलजन व सरदार याचकडे ती रवाना केली. माझ्या प्रियानो, आपल्याला माहित आहे एक नाबोत एक निर्दोष जीवाला आपल्या शानपणाची घमेंड बाळगून तिनं त्या ठिकाणी निर्णय घेतला, खोटी पत्र लिहिलीत आणि द्राक्षेचा मळा मिळवण्यासाठी एका निर्दोष व्यक्तीची हत्या तिनं केली. शानपणाची घमेंड. आणि त्याच्यामुळं तिनं आपल्या परिवारावरती परमेश्वराचा क्रोध ओढवला. तिला वाटलं मी राणी आहे, माझा नवरा राजा आहे, कोण आमच्या विरुद्ध बोलणार, कोण आम्हाला शिक्षा करणार, कोण आमचा न्याय करणार. विसरली होती स्वर्गामध्ये बसलेला देव प्रत्येक मानव जातीचा न्याय करण्यासाठी तो समर्थ आहे. मग तो गरीब श्रीमंत राजा राणी कोणी असेल तो न्याय करू शकतो, कारण त्याच्याकडे तो अधिकार आहे. नाबोतला मारलं आणि आपल्या परिवारावरती देवाचा न्याय तिने ओढवला. शहाणपणाची घमेंड. अशा काही बहिणी आहेत काय शहाणपणाची त्या ठिकाणी आपले घमेंड बाळगून चुकीच्या गोष्टी करण्यासाठी आपल्या पतीला प्रोत्साहित करत आहेत? असे कोण भाव आहेत काय चुकीच्या गोष्टी करण्यासाठी आपल्या पत्नीला प्रोत्साहित करतायत आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगून? आणि मग कुटुंबावरती अरेस्ट येतं. चटपट पैसा मिळवण्याच्या काही गोष्टी असू शकतात, मग इकडे तिकडे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या काही गोष्टी असू शकतात. अहो मी सांगतोय करा, अहो मी सांगतोय करा, आणि कधी कधी त्या गोष्टी फेल होतात आणि त्याच्यामुळं आपल्या परिवारावरती आर्थिक संकट येतं. शहाणपणाची घमेंड बाळगून बऱ्याचशा बहिणी त्या ठिकाणी पतीला म्हणतात आम्ही त्या ठिकाणी ट्रिपला जाऊया, फॉरेनला ट्रिपला जाऊया. ते म्हणते अगं पैसे नाही ग, पैसे नाही. अहो असू दे, थोडं कर्ज घेऊया, हप्ते भरूया की आपण. फिटतात की आपले हप्ते? कर्ज काढायला लावतात आणि त्या ठिकाणी एक आठवडा 15 दिवसाची ट्रिप फॉरेनला जाऊन येतात. आणि जेव्हा त्या ठिकाणी हप्ते यायला सुरुवात करतात मग खाण्याचे वांदे सुरू होतात आणि मग घरामध्ये भांडणं त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होतात. शहाणपणाची घमेंड. जर आमच्या परिवारामध्ये शहाणपणाची घमेंड जर कोणी बाळगत नसेल तर भांडण तंटे आमच्या परिवारापासून दूर असतील. प्रिया इजबेलनं त्या ठिकाणी शहाणपणाची घमेंड बाळगली. एका निर्दोष व्यक्तीला त्या ठिकाणी मारलं, एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला, व तो परमेश्वर शांत बसला नाही. या जगानं नाबोतच्या विषयी न्याय केला नाही, व तो परमेश्वर तो न्याय होता. परमेश्वरानं एलियाच्या द्वारे भविष्यवाणी केली आणि आहाबला तो म्हटला. आम्ही पाहू शकतो पहिले राजाचा 21वा अध्याय मध्ये 18 आणि 19 वचनामध्ये तो काय सांगतो आम्ही पाहूया. एलियाच्या द्वारे परमेश्वर केली भविष्यवाणी इस्रायल लोकांसाठी, नाबोतसाठी, त्या ठिकाणी इजबेलसाठी ती भविष्यवाणी होती. पहिले राजाचा 21वा अध्याय 18 आणि 19 वचन. उठ, शमरोन निवासी इस्रायलचा राजा अहब याच्या भेटीत जा. तो नाबोताच्या द्राक्षीच्या मळ्यात आहे, त्याचा ताबा घेण्यासाठी तो गेला आहे. तो त्यास सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहेस काय? तू त्यास सांग, ज्या ठिकाणी कुत्र्याने नाबोताचे रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्रे तुझेही रक्त चाटून खातील. आम्हाला माहित आहे प्रिया, एलियाच्या द्वारे परमेश्वर बोलला की तू म्हटला ज्या ठिकाणी त्या निर्दोष व्यक्तीचं रक्त सांडलं आणि कुत्र्याने त्याचं रक्त त्या ठिकाणी चाटलं, लक्षात ठेव तुझी पण तशी दुर्दशा होईल. आम्हाला माहित आहे नाबोताचं रक्त सुद्धा कुत्र्याने चाटलं आणि त्या ठिकाणी इजबेलचं रक्त सुद्धा कुत्र्याने चाटलं. आम्ही पाहतोय परमेश्वराकडे न्याय आहे. आम्ही शहाणपणाची घमेंड बाळगून आपल्या परिवारावरती अरिष्ट आम्ही आणू नये. आम्ही शहाणपणाची घमेंड बाळगून परमेश्वराच्या विरुद्धात कोणती गोष्ट करू नये. कुटुंबामध्ये जर भांडण तंटे नकोत तर माझ्या प्रिय लोकांनी हे लक्षात ठेवा, आपल्या परिवारातून आम्ही शहाणपणाची घमेंड बाळगू नये. आज 4 मुद्दे आम्ही पाहिलेले आहेत. आणि पहिला मुद्दा की कुटुंबामध्ये जर आमच्या भांडण तंटे होऊ नयेत तर आमचा एकमेकाचा द्वेष करण्याचा आम्ही दूर करूया. काढून टाकूया तो द्वेष. पत्नीविषयी, पतीविषयी, सासू सासऱ्याविषयी, सुनेविषयी असलेला द्वेष आम्ही काढून टाकूया.
जर द्वेष आम्ही काढून टाकत नाही तर भांडण तंट्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. दुसरी गोष्ट पाहिली आम्ही नीतिसूत्र 17 आणि 9 वचनामध्ये की घत गोष्टी झालेल्या गोष्टी आम्ही बोलत बसतोय. या असं झालंय तसं झालं, तू असं केलं तर 6 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी तुझे घरचे लोक हे लोक ते लोक अशी बोलते. ज्या घत गोष्टी आम्ही बोलत बसतोय काढत बसतोय त्याच्यामुळं आमच्या परिवारामध्ये भांडणं होतात. आम्ही तिसरी गोष्ट पाहिली गर्वामुळे भांडणं होतात. नीतिसूत्र 13:10 प्रमाणे गर्व काढून देऊया. आमच्या पैशाचा, आमच्या पगाराचा, आमच्या प्रॉपर्टीचा. माझ्या घरचे लोक असे आहेत तसे आहेत, बलिष्ठ आहे. पतीला धमकी देऊन तुझं काय करतो बघ, तुझ्या आईचं तुझं काय करतो बघ. हा गर्व काढून टाकूया. भावा आपल्या ताकदीचा गर्व काढून टाकूया. भावा आपल्या पोझिशनचा गर्व काढून टाकूया. नम्रतेने आपल्या परिवारामध्ये आम्ही जीवन जगूया. आणि चौथी गोष्ट आम्ही पाहिली शहाणपणाची घमेंड बाळगणारा तुला दिसतो काही सम याच्यापेक्षा मूर्ख बरा. शहाणपणा याची घमेंड आम्ही बाळगू नये. आमच्या शहाणपणाची आम्ही घमेंड बाळगून परमेश्वराच्या विरुद्ध कुटुंबामध्ये वागू नये. अरिष्टाणाऱ्या गोष्टी आमच्या परिवारामध्ये करू नये ज्या रीतीने इजबेलने केले. आम्ही आमच्या शहाणपणाची घमेंड न बाळगता आमचं जीवन आम्ही जगूया. मी विश्वास ठेवतो परमेश्वर आम्हा प्रत्येकाशी आज बोललेला आहे. आणि पहिला भाग आणि दुसरा भाग या ठिकाणी संपलेला आहे प्रियानो, की आमच्या कुटुंबातून कोणत्या प्रकारे कशा प्रकारे भांडणं त्या ठिकाणी आम्ही दूर करू शकतो. परमेश्वर तुमच्याशी जर बोलला असेल तर पश्चातापाद्वारे प्रभूकडे तुम्ही येऊ शकता की प्रभू द्वेष करायची वृत्ती माझ्यामध्ये माझ्या जीवनातून काढून टाक. मी झालेल्या गोष्टी काढत बसते बाप्पा. माझ्या पत्नी माझ्याकडे माफी मागते, माझा पती माफी मागतोय, माझ्या सासरची लोक माफी मागतात, परंतु त्याच गोष्टी मी आतापर्यंत बोलत बसलो. मला क्षमा कर, मला त्या गोष्टीतून बाहेर काढते बा. माझ्या जीवनातील गर्व दूर कर प्रभू. मी गर्वान भरलेला आहे. माझ्या पैशाविषयी, माझ्या हुद्द्याविषयी, माझ्या ज्ञानाविषयी, माझ्या प्रॉपर्टी विषयी, माझ्या ताकदीविषयी जो गर्व आहे तो माझ्या जीवनातून निघून जाऊ दे. मी शहाणपणाची घमेंड बाळगणारा व्यक्ती आहे, माझ्या जीवनातून काढ. जर आज ही प्रार्थना तुम्ही प्रभूच्या समोर करत आहात परमेश्वर नक्कीच प्रत्येकाला यातून मुक्त करेल. अनेक आदर्श परिवार, आदर्श पत्नी पती म्हणून समाजामध्ये, नातेवाईकामध्ये, मंदिरामध्ये देवाच्या त्या ठिकाणी तुम्हाचा मान सन्मान केला जाईल. आपलं जीवन प्रभूला या वेळेला आम्ही समर्पित करू शकतो. या सर्वजण आपले नेत्र बंद करूया. जर तुमची पत्नी तुमच्या जवळ असतील तुम्ही तुम्हाला विनंती करताय तुमच्या पत्नीला तुमच्या पतीला तुम्ही जवळ घ्या आणि त्याच्या पतीचा हात आपल्या हातामध्ये घ्या. आम्ही आज पती पत्नी मिळून तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत की एक आदर्श परिवार, आदर्श कुटुंब तुमचा असावा. यासाठी प्रभूकडे विनंती करणार आहोत. कारण माझ्या भावा, माझ्या बहिणी, परमेश्वर तुला त्या ठिकाणी समाज बदलण्यासाठी, लोक बदलण्यासाठी तुला तो वापरून घेण्यासाठी तो तयार आहे. आपल्या पत्नीचा, आपल्या पतीचा हात आपल्या हातामध्ये घ्या. आम्ही प्रार्थना करूया. ओ स्वर्गातील परमेश्वर पित्या, आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहे. आणि तू म्हटलास इब्री 4:16 मध्ये की जेव्हा तुम्हाला साहाय्याची गरज आहे माझ्या कृपासनाजवळ तुम्ही या. जे जे प्रिय लोक आज मला ऐकत आहेत प्रभू, जे तुझं वचन ऐकत आहेत त्या सर्वांना त्या कृपासनाजवळ घेऊन येत आहे देवा. आणि पती पत्नीना तुझ्या त्या समोर घेऊन येत आहे प्रभू. त्यांच्या जीवनातील तो गर्व, द्वेष आणि प्रभू घमेंड आणि प्रभू घत गोष्टी बोलण्याची जी वृत्ती आहे ती या वेळेला येशूच्या नावात निघून जाऊ दे देवा. बाबा एकमेकाला क्षमा करायची त्यांच्यामध्ये हृदय तू दे. एकमेकाचा आदर करायचं हृदय त्याला तू दे देवा. आणि दुष्ट जे परिवार तिचे टपलेला आहे त्या सैतानाला मी येशूच्या नावात धमकावतो देवा. आज आम्ही पती पत्नी एक चित्त होऊन या पती पत्नीला, याच्या परिवाराला ख्रिस्त येशूच्या नावात आम्ही आशीर्वादित करतो देवा. आम्ही मोकळे करतो तुझा आशीर्वाद देवा. ओ प्रभू ते आशीर्वादित होऊ द्यात. ओ प्रभू ते स्थिर होऊ द्यात देवा. समाजासाठी एक आदर्श परिवार म्हणून ते जीवन जगू देत येशूच्या नावात. त्याच्या प्रत्येक पापाची अपराध क्षमा कर देवा. ओ तुझ्या विरुद्ध ते काही वागले असतील प्रभू त्याला क्षमा कर, त्याच्यावरती दया कर बाप्पा. आज जे ते पश्चाताप करतायत त्यांची आठवण कर. त्याच्या पती त्यांना
सोडून गेला असेल तो पुन्हा येऊ दे येशूच्या नावात. त्याची पत्नी सोडून गेली असेल ती पुन्हा येऊ दे येशूच्या नावात. त्या घरामध्ये प्रीती असू दे, शांती असू दे, आदर असू दे, दया असू दे, एकमेकांना क्षमा करायचं हृदय असू दे येशूच्या नावात. आणि तो आज करतायस म्हणून धन्यवाद देतो. हा पूर्ण परिवार प्रभू येशूच्या रक्ताखाली आम्ही झाकत आहे देवा. आणि महान गौरव या परिवारावर होऊ दे. धन्यवाद. आमची प्रार्थना तू ऐकल्याबद्दल पित्या. ओ प्रार्थनेच्यावर तू कार्य केलंस म्हणून धन्यवाद देतो. इरम्या 33 मध्ये म्हणलास मला हाक म्हणजे उत्तर देईन. मग ते 7:7 मध्ये म्हणलास मागा म्हणजे मिळेल. आम्ही मागितलं दिलंस म्हणून धन्यवाद देतो. प्रार्थना मी येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. प्रभूला धन्यवाद. माझा विश्वास आहे तुम्ही आज आशीर्वादित झालेला आहात प्रियानो. जर तुमच्या पती पत्नी या विषयी जर त्या ठिकाणी कोणतेही प्रश्न असू शकतात, तुमचे काही भांडण तंटे त्या ठिकाणी सुटत नसतील, तर तुम्ही प्रियानो आमच्या नंबरच्या द्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता. तुमच्या परिवारासाठी आम्ही प्रार्थना करू. तुमच्या पती पत्नीचे नातेसंबंध दृढ व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. नक्कीच आम्हाला तुम्ही फोन करू शकता. तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही कळवू शकता. आणि आजचा संदेश आणि त्याच्या अगोदरचा संदेश, हे दोन्ही संदेश, असे काही परिवार, असे काही बहीण भाऊ तुम्हाला दिसत आहेत की त्यांच्या परिवारात सारखे भांडण तंटे आहेत, त्यांना शेअर करा आणि त्यांना मना पहा की परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. परमेश्वरचा निरोप आहे की एक ठिकाणी आदर्श परिवार कसा असावा. विश्वास ठेवतो परमेश्वर नक्कीच तुम्हाला प्रत्येकाला त्यांना आशीर्वाद केलाय. मी सर्व गौरव परमेश्वराला देत आहे. त्याचं नाव मी उंच करत आहे. सर्व सन्मान परमेश्वरा. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड.